नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये आपलं स्वागत. पाहूयात पुण्यातील महत्त्वाच्या घडामोडी. खासदार संजय राऊत यांनी आज पुण्यात ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता फेटाळली आहे. महाराष्ट्राच्या शत्रूंशी आम्ही कधीच हात मिळवणार नाही असे विधान करताना त्यांनी भाजपवर पक्ष फोडल्याचा आरोप केलाय. शिंदे आणि अजित पवार यांच्या गटांवरही भाजपचा डोळा असल्याचं मत राऊत यांनी व्यक्त केलंय. पुण्यात राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी वडापाव विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. राष्ट्रीय सन्मानाच्या अपमान प्रतिबंधक कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रध्वजाचा अपमान हा गंभीर गुन्हा असून पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केलाय. गुइलेन-बॅरे सिंड्रोम रुग्णांची संख्या वाढत असून महाराष्ट्रात बाधितांचा आकडा 105 वर पोहोचलाय. याबाबत पुणे महानगरपालिकेने 25,578 घरांचे सर्वेक्षण पूर्ण केले असून बाधितांमध्ये 68 पुरुष आणि 33 महिला आहेत. याबाबत उपाययोजना सुरू असून गरीब रुग्णांसाठी पालिकेने मोफत उपचारांची घोषणा करताना नागरिकांनी घाबरण्याची गरज नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराडच्या मर्जीत असलेल्या बीडमधील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे. पारदर्शक तपासासाठी ही पावले महत्त्वाची असल्याचे सांगत त्यांनी कराडच्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. कोंडव्याच्या हेवन पार्क सोसायटीतील चोरट्यांनी कुलूप तोडून 7,65,000 रुपयांचे रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास केलेत. 24 जानेवारीला तक्रारदार कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना हा प्रकार घडला असून शनिवारी रात्री परतल्यानंतर चोरी उघडकीस आली. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. भोर महाड महामार्गावरील वरंधा घाटात सोमवारी पहाटे 4च्या सुमारास इको गाडी 500 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. भोर पोलीस आणि सह्याद्री बचाव टीमने जखमींना बाहेर काढून भोर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट नाही. प्रजासत्ताक दिनी किल्ले राजगडवर फिरायला आलेल्या अनिल औटे या होतकरू तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. बुरुजावरून निसटलेल्या दगडाने डोक्यावर प्रहार झाल्याने मोठा रक्तस्राव झाला. अनिल धायरी पुण्यात पोलीस भरतीसाठी तयारी करत होता. मूळचा परभणीच्या खादगावचा रहिवासी असलेल्या अनिलचा रुग्णालयात उपचाराधीच मृत्यू झाला. या घटनेने औटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. पुण्यात कसबा गणपती मंदिराजवळ किरकोळ वादावरून दुचाकीस्वार व्यावसायिक योगेश ठक्कर यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे. आरोपींनी ठक्कर यांना शिवीगाळ करून गाडी नीट चालवण्यावरून वाद करून मारहाण केली आहे. फरासखाना पोलिसात याबाबत गुन्हा दाखल झालाय. केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सुदर्शन घुले विरोधात नवे पुरावे एसआयटीच्या हाती लागलेत. बीड कोर्टात घुलेची कोठडी मागण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आलाय. 31 डिसेंबर पर्यंत त्याला एसआयटी कोठडी सुनावण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमधील रहाटणी येथील शिवार चौकातील रॉयल अव्हेन्यू इमारतीला भीषण आग लागली आहे. कापड दुकान आणि डेंटल क्लिनिक मधील साहित्य खाक झाले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत एकूण 1,15,00,000 रुपयांचं नुकसान झालंय. दवाखान्यातील खुर्च्या, फर्निचर आणि इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक झालंय. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या बातमीसह वेळ झाली आहे पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.